कांबळे सर बोलले की मला बोलायची कधी संधी आली नाही. मला खूप वेळा संधी आहे. मला दिवसातून 10 वेळा बोलावं लागतं. सकाळी एखाद्याचं अंत्यविधीचं भाषण करतो, दुपारी स्पर्धाच असतं, एखाद्याचा वाढदिवस असतो, संध्याकाळी एखादी मीटिंग असते, एखादा कार्यक्रम असतो. खूप बोलावं लागतं आणि बोलण्याची सवय असली पाहिजे प्रत्येक माणसाला. सर तुम्ही खूप छान बोलले, पण इथं थोडंसं कॉन्फिडन्स झाल्यासारखं झालं. कारण सर इतकं बोलले, इथं सगळे बोलणारे मोठे मोठे वक्ते आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं कामही तेवढं श्रेष्ठ आहे. फक्त बोलूनही होत नाही, बोलावे काय ते चालावे, त्याची वंदावी पावले आपण असं म्हणतो. खरोखर आपण नुसतं बोलूनही होत नाही, त्याचं काम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि चांगलं काम आहे. अशा लोकांचा खऱ्या अर्थाने आदर्श घेऊन काम केलं पाहिजे. सर मगाशी तुम्ही सांगत होते 1 ml ची शाई असते, त्याची एक सही असते. एक सही जर बाबासाहेब आंबेडकरांनी जर केली नसती तर आज समाजाची काय परिस्थिती असती याचा विचार सुद्धा आपल्याला. बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे, जे कार्य महात्मा बसवेश्वरांनी तेच केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, चक्रधर स्वामींनी तेच कार्य केलं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा तेच कार्य केलं. इतकं महान कार्य आहे. पण आजही मला दुःख वाटतं की खरोखर हे काम आपल्याला आजही करावं लागतं. हे खऱ्या अर्थाने मला वाटतंय. तो जातीवादी विषय असेल तो आपण कागदावर जातीयवाद काढला पण अजून आपल्या मनातून जात नाही. असं म्हणतात की जी जात नाही ती जात असते मनातून. त्याचा एक कुठेतरी विचार झाला पाहिजे. बाबासाहेबांनी निश्चितच एका सहीने बदललं. कलाम साहेबांसारखे आहे, कुठेही सही करण्यापेक्षा अशी सही करा की जिने एखाद्याचं आयुष्य बदललं पाहिजे. आज आपण जी भाकर खात आहोत, सरांनी भाकरीचं उदाहरण दिलं की कदाचित या महापुरुषांच्या सहीमुळे आपल्याला भाकर मिळाली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही किंवा अतिशयोक्ती सुद्धा ठरणार नाही. महत्वाचा विषय असतो. काम करत असताना समाजामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करताना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. मी सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम करतो, जरी राजकीय पदाधिकारी असतो तरी सामाजिक क्षेत्रात काम करतो. घरून बऱ्याचदा विरोध असतो, हे करू नको ते करू नको. बरेचदा फोन येतात. ट्रॅव्हलिंग मध्ये आज येत होतो, सकाळपासून 50-100 फोन आले. इतके फोन येतात, कुठे इमर्जन्सी बसले असतो, कुठं लोकांच्या समस्या असतात. पण हे सोडवावं लागतं कारण कोणी उगाच कोणाला फोन करत नाही. सर आपण कोणत्या देवाला नवस करतो तो देव नवसाला पावतो त्याला करतो. कोणत्याही देवाला आपण नवस करत नाही. त्याच्यामुळे एकच ठरवतो, ज्या माणसाने मला फोन केला निश्चितच त्याला त्याची अपेक्षा असेल की हे काम माझ्याकडून झालं पाहिजे किंवा मी त्या कॅपॅसिटीचं आहे की काम झालं पाहिजे. असंच आपण माणसं जोडली पाहिजे, माणसांची काम केलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं, आता जसं बघा आपण एकदा जिल्हा बदलला आणि आपल्या जिल्ह्यातला एखादा माणूस आपल्याला भेटला, आज तुमचा माझा जिल्हा सोडून तुमच्या जिल्ह्यात आलेलो आहोत. तुळजापूरला मला काही नाशिकचे आमचे भेटले तर मला खूप छान वाटतं. मी उद्या जर महाराष्ट्र सोडून बाहेर जातो त्यावेळेस महाराष्ट्रातला कोणत्याही जिल्ह्याचा जरी भेटला, उद्या कर्नाटकला गेलो तर महाराष्ट्राचा माणूस भेटला की मला आनंद होतो. अशा पद्धतीने आपली जी एक विचार करण्याची जी क्षमता असते, ही विचार करण्याची क्षमता वसुदेव कुटुंबकमपर्यंत पोहोचली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात, अवघे विश्वाची माझे घर ऐसी मतीच याची स्थिर, तो 10 लाख किंबहुना विचाराचे. एवढा विचार माणसाने केला पाहिजे की हे विश्व, संपूर्ण विश्व हे एका छताखाली आणलं पाहिजे आणि संपूर्ण विश्व हेच एक कुटुंब आहे. आणि हे कुटुंब जोडण्यासाठी आपल्याला हळूहळू सुरुवात करावं लागेल. आपल्या गावापासून, जिल्ह्यापासून, राज्यापासून, देशापर्यंत. आज देशाची परिस्थिती फारसं मी बोलणार नाही. आचारसंहिता आहे, बऱ्याच गोष्टींची अडचण आहे. पण जागतिक पातळीवर काही विद्वान लोक असं म्हणतात की आता जर महायुद्ध झालं तर त्याच्यानंतर पुढचं महायुद्ध होणार नाही. कारण इतके युद्ध होतील का असं युद्ध होईल तर पृथ्वी शिल्लक राहणार नाही. त्याच्यासाठी आज खऱ्या अर्थाने ग्लोबल स्तरावर काम करण्याची गरज आहे. आज आपण छोटे मोठे काम करत आहोत. या कामाचा जास्तीत जास्त विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. एक झाड अनेकांना सावली देतात, तर कदाचित एखादा विचार एखाद्या माणसाचा जगभरात जाऊ शकतो. आणि आपण युट्यूबचा तर सध्या सोशल मीडियाचा विषय आहे आपल्याकडे. आपण दिवसभर आपला जास्तीत जास्त वेळ हा आपण सोशल मीडियाला देतो. पूर्वी आपण पुस्तक वाचायचो, आता पुस्तक शक्यता कोणी वाचत नाही. पुस्तक सुद्धा ई बुकच्या स्वरूपात मोबाईलवर वाचतात. भाषण बघतो, भाषणही आपण मोबाईलवर बघतो, सगळं काही मोबाईलवरच करतो. याच्यातून जर आपण काही चांगल्या गोष्टी देत असतात, एखाद्याचा कोणाचा युट्यूब चॅनल असेल त्यांनी चांगले विचार स्प्रेड करावे, जे करून आपण हे जगभरात चांगले विचार आपण पोहोचू शकतो. आणि जे महापुरुषांना अपेक्षित होतं तसे एक राष्ट्र आपण निर्माण करू शकतो. या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मला पुरस्कार देण्यासाठी माझी निवड केली. तसं काम छोटंसं आहे, फार काम करत नाही. कृषी क्षेत्रात काम करतो. सर कृषी क्षेत्रावर बरंच बोलत होते, त्याच्यामुळे मला 2 मिनिटं त्या विषयावर बोलायला लागतं. तो माझं क्षेत्र आहे. मी स्वतः कृषी तज्ञ आहे. शेती परवडत का नाही याचं एका वाक्यात उत्तर द्या, असा प्रश्न मला एका रेडिओ चॅनलच्या मुलाखतीत विचारला होता. आता एका वाक्यात उत्तर द्या म्हणजे अवघड असतं. आपण शाळेपासून बघतो तिथं पांचटपणा चालत नाही. म्हणजे जे प्रदीर्घ उत्तर असायचे आपण शाळेत ज्यावेळेस द्यायचो त्याच्यात बरंच लिहून टाकायचं. एखादं युद्ध का हारलो,
त्याला सैनिक कमी होते, त्याचं हे झालं ते झालं, खूप काही लिहित आहे. उलटं पालटं वरचं वाक्य परत खाली, खालचं परत वर, बंद परत बाहेर घ्यायचं. तर ज्यावेळेस एका वाक्यात विचारले तर त्यावेळेस माणसाची अडचण होते. मी तुम्हाला विचारलं सोलापूर ते पंढरपूर अंतर किती, तुम्हाला ते ऍक्युरेटच सांगावं लागणार. तुम्ही घुमून फिरून 100 किलोमीटर 500 किलोमीटर 200 असं नाही सांगू शकत, त्याला ऍक्युरसी लागते. आता प्रश्न विचारला तर उत्तर द्यायला पाहिजे. तर उत्तर माझ्याकडे एकच होतं की जगाचे पाठीवर जे सगळे बिझनेस असतात, जे व्यवसाय असतात, तुम्ही कोणताही धंदा घ्या, हा दुकानदार जो असतो हा होलसेलने वस्तू खरेदी करतो होलसेल दरामध्ये आणि रिटेलने विकतो, त्याच्यामुळे तो प्रॉफिटमध्ये असतो. आमच्या शेती क्षेत्राचा प्रॉब्लेम असा आहे, आम्ही रिटेलनी आम्ही सगळ्या गोष्टी रिटेलनी खरेदी करतो आणि होलसेल दरामध्ये विकतो. ही खरी समस्या आहे आमची. आम्ही शेती क्षेत्रासाठी अगदी नटबोल्ट जरी विकत घेतला तर तो रिटेल दराने विकत घेतो. एक औषध विकत घेतलं तर ते रिटेल दराने विकत घेतो. मात्र आमचा शेतमाल आम्ही कुठंतरी होलसेल दरामध्ये ट्रॉल्याच्या ट्रॉल्या भरून पोते भरून विकून टाकतो. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शेती परवडत नाही. त्यांना हे उत्तर दिलं, त्यांना फार आवडलं. म्हणजे कसं आहे की त्यांनी त्यांना बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या. पूज्य स्वामीजींचं या ठिकाणी आगमन झालं, मी त्यांना वंदन करतो. शेती क्षेत्राची ही समस्या जर सोडवायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने आपला शेतमाल हा रिटेलच्या दरामध्ये कसा विकता येईल, जो प्रयत्न सरांनी केला किंवा ज्या पद्धतीने सर ॲग्रोमॉलच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून ज्या पद्धतीने विकता येईल त्या पद्धतीने जर केलं तर निश्चित ही समस्या सुटू शकते. सेंद्रिय शेतीची देखील गरज आहे, उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे. बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण तुमच्या सर्वांची रजा घेतो. माझं भाषण तुम्ही शांततेने ऐकलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.